हॅलो गाईज, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. कसे आहात सर्वजण? आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल. तर सकाळची सुंदर दिवसाची नवीन सुरुवात झाली होती आणि छान असा योगासुद्धा करायला घेतला होता. आता योगा का करावा, तर आपल्या शरीरासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. शरीर शांत राहतं, चांगली झोप लागते आणि शरीर लवचिकसुद्धा होतं. त्यासाठीच मी योगा वगैरे करून घेतला. नंतर आंघोळ वगैरे झाली, फ्रेश झाले मी आणि स्वतःचं आवरायला घेतलं होतं. बॉडी लोशन असेल, हेअर सिरम असेल आणि मॉइश्चरायझर असेल ते सगळं लावून. आणि ही रुटीन ना माझी डेली आहे. मी रोज तुळशीला पाणी घालते आंघोळ झाल्यानंतर ना. तर तुळशीला पाणी वगैरे घालून घेतलं आणि नंतर किचनमध्ये आले. किचनमध्ये आल्यावरती पोहे बनवणार होते. छान असे पोहे बनवून घेतले आणि डायरेक्ट गॅलरीमध्ये आले. तर गॅलरीमध्ये खूप छान व्ह्यू आहे. आमच्या गॅलरीमधून पलीकडे ग्राउंड आहे, तिकडे पोलीस भरतीच्या मुली वगैरे येतात, त्यांचा व्यायाम वगैरे चालू असतो. तर त्यांचाच मी व्ह्यू बघत बसले आणि नंतर पटकन पोहे खाऊन झाले की माझ्या झाडांना पाणी घालायला घेतलं. 2 दिवसातून एकदा तरी मी पाणी घालून घेते झाडांना. आणि एवढे फ्रेशसुद्धा आलेत, एवढ्या उन्हाळ्यातसुद्धा हिरवेगार आलेत. तर तेच काम केलं. पहिलं झाडांना सगळ्या पाणी घालून घेतलं. गॅलरीतसुद्धा भरपूर झाडे आहेत माझी, त्या झाडांना पाणी वगैरे घातलं. नंतर स्वयंपाकसुद्धा सगळा रेडी करून घेतला आणि रेडी करून घेतला. बरीच कामं पेंडिंग होती. माझा एक व्हिडिओ एडिटिंग करायचा राहिला होता, तर म्हटलं चला लॅपटॉपवरती काम सोपं होईल, तर पटकन लॅपटॉपवरती एडिट करून घेतला तो व्हिडिओ. तर डिनरमध्ये मी छान अशी छोलेची भाजी बनवणार आहे आणि ती पूर्ण रेसिपी मी आपल्या यूट्यूब चॅनलला शेअर करणार आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. सगळ्यात पहिल्यांदा टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट करून घ्यायची आणि ऑलरेडी मी हा कुकर लावला होता छोले शिजण्यासाठी. छोले शिजून झाले की 2 चमचे तेल टाकायचं. तेलमध्ये उभा चिरलेला कांदा थोडा वेळ परतून घ्यायचा, जोपर्यंत लालसर कलर येत नाही तोपर्यंत. लालसर कलर आला की लगेच काढून घ्यायचा आणि काढून घेतल्यानंतर ना जी टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट केली ना ती त्याच्यामध्ये ॲड करायची आणि जोपर्यंत त्यातलं पाणी सगळं आटत नाही तोपर्यंत ती चांगली हलवून घ्यायची. हलवून झाली की त्यामध्ये सगळे मसाले ॲड करायचे. छोले मसाला असेल, घरकुल मसाला असेल, धना पावडर असेल आणि बाकी साऱ्या गोष्टी असेल ते सगळ्या ॲड करून घ्यायच्या. आणि ॲड करून गेल्यानंतर ना चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर ना जो कांदा आपण रेडसर भाजून घेतला होता ना, तर तोच ॲड करायची. थोडी कोथिंबीर ॲड करायची, चवीपुरतं मीठ ॲड करायचं आणि ते सगळं ॲड केल्यानंतर थोडं पाणीसुद्धा त्यात ॲड करायचं आहे आणि चांगलं वाफवून द्यायचं ते पाणी, चांगलं पाणी सुटेपर्यंत. आणि जे छोले आपण शिजवून घेतलेत ना ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि चांगलं 5 ते 10 मिनटं स्लो फ्लेमवर गॅस ठेवून द्यायचा. आणि जो कच्चा कांदा असतो ना तो उभा चिरून त्यात थोडासा टाकायचा वरून. तर एवढी छान टेस्टी ती देणे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आवडले ना तर नक्की कमेंट करून सांगा.